अस्वस्थ क्षणांच्या नोंदी या माझ्या कविता संग्रहातील कविता मी सादर करतो. कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या पाठोपाठ ज्या हत्या झाल्या त्यावरची ही कविता आहे. मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं, वाघ मारायला थेट जंगलात जावं लागतं. यापेक्षा खूप सोपं असतं भरदिवसा रस्त्यात कार्यकर्ता मारणं. कार्यकर्त्याला मारणं सोपं यासाठी असतं की Z+ सिक्युरिटी नसलेला तो मारण्यासाठी मारेकऱ्यांना कुठेही आणि कधीही उपलब्ध असतो. प्रस्थापित नेत्याला मारणं सोडाच, त्याच्या फ्लेक्सला थोडी जरी इजा झाली तरी इथं पेटतात शहरं आणि माणसं सुद्धा. कार्यकर्त्याला मारणं सोपं यासाठी सुद्धा की कार्यकर्त्याचे अनुयायी असतात अहिंसेचे पुजारी, जे करतात फक्त निदर्शन आणि उपोषणं, ज्यांना आमचं सरकार पडत नाही की शेअर बाजार गडगडत नाही. धर्मांधांचे बुरखे फाडत इंडियाच्या वेगवान विकास रथाला अडथळे ठरणारे स्पीड ब्रेकर कार्यकर्ते आता उखडायलाच हवेत. शोषितांच्या डोळ्यातील विद्रोही स्वप्ने मारण्यापेक्षा माथे फिरूंच्या हाती बंदूक देणं खूप खूप सोपं असतं. कार्यकर्त्याला मारणं खूप खूप सोपं असतं.